लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 9 जून 2026 आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजना पैसे वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे भेटणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडणार, याच्याविषयीचा संपूर्ण डिटेल अपडेट. चॅनल जर नवीन आले असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीने नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत आता महिला मे आणि जून या 2 महिन्याची 3,000 रुपयाची वाट जी आहे ती आतुरतेने बघत होत्या, परंतु आता अखेर निर्णय झालेला आहे आणि आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जे आहे ते जमा केले जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि नवीन यादी नेमकं कोणती आहे. सोबतच तुम्हाला पैसे भेटले नसतील तर नेमकं काय करायचं त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून देणार आहोतच, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात प्रथम म्हणजे भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरणाचं वेळापत्रक काही येत नव्हतं, परंतु आज फायनली वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि या वेळापत्रकाच्या अंतर्गत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा हा मोठा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. चला तर आता बघूया आपण सर्वात अगोदर कोणते जिल्हे, नंतर कोणते जिल्हे, कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे भेटणार आणि महत्त्वाचं म्हणजे हे 3 दिवस नेमकं महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याच्याविषयीचं डिटेल अपडेट. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 3 दिवस कधी असणार आहेत, तर हे बघा, आजपासून पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती अतिशय वेगवान पद्धतीने करण्यात आलेली आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की या ठिकाणी जी देखील आता लवकरच येत आहे मित्रांनो. कारण की जर आला की लगेच तुम्हाला पैसेचं वितरण जे आहे ते या ठिकाणी सुरुवात तर होणार आहेच, परंतु त्याच्या अगोदर जे याद्या आलेल्या आहेत त्या यादीनुसारच पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, आम्हाला एकूण लाभ किती भेटणार आणि कोणत्या महिन्याचा भेटणार. तर बघू शकता, मे आणि जून या 2 महिन्याची मिळून तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 3,000 रुपयांची वाट आतुरतेने बघत होत्या. तर महत्त्वाचं म्हणजे पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून कशा पद्धतीने केलं जाणार आहे त्याच्याविषयीची आपण डिटेल माहिती बघूया आणि त्याच्यानंतर लगेच जिल्ह्यांचं नाव देखील आपण तुम्हाला सांगून टाकणारच आहोत. तर बघा, आज या पद्धतीने होणार आहे वितरण. म्हणजे आज मुख्यमंत्री साहेब DBTचं बटन जर त्यांनी दाबलेलं आहे सकाळी आणि प्रक्रिया जी आहे ती लाभार्थी यादीची पडताळणी करून बँक खात्यामध्ये पैसे वितरण करण्याची प्रक्रिया जी आहे ती आज सुरू होणार आहे आणि प्रक्रिया सुरू झाली की थेट तुमच्या लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही ATM मध्ये जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. आता बघा, एकनाथ शिंदे यांनी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे, तर आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांची यादी बघण्याच्या अगोदर आपण हे देखील एक जाणून घेऊया गुड न्यूज तुमच्यासाठी. 1500च्या ऐवजी आता 2100 रुपये महिना होण्याची दाट शक्यता झाली आहे मित्रांनो. कारण याच्या मागचं पाठीमागचं कारण म्हणजे काय, तर महागाई वाढत आहे आणि लाडक्या बहिणीलाही समजत आहे, सरकारलाही समजत आहे. या कारणास्तव 1500च्या ऐवजी आता थेट 2100 रुपये पैसे वितरण करण्याचा निर्णय होणार असल्याची अंदाजित माहिती जी आहे ती आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे. याच्याविषयी आपण पुढे बघणार आहोतच, परंतु मोठी खुशखबर अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या आतापर्यंत काही लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा होणार पात्र. कारण की जर तुम्ही KYC केली, सर्व गोष्टी पुढे आपण सांगणार आहोतच, त्या गोष्टी सर्व केल्या तर तुम्हाला 100% लाभ भेटल्याशिवाय राहणार नाही, 100% लाभ भेटूनच जाईल. तर बघा, KYC केली नसतील तर लवकरात लवकर KYC करा, कारण की 3,000 रुपयाचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर आता वितरणाला जे आहे ते आजपासून सुरुवात जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. ज्या महिला राहिल्या आहेत त्यांना पैसे भेटणारच आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट, कारण की मुख्यमंत्र्यांनी जी 18 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे, तर या 18 जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं आता या 18 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आहे. तर व्हिडिओच्या पुढे आपण ती दुसरी यादी देणार आहोत. एकूण 2 ते 3 याद्या आलेल्या आहेत आणि प्रत्येक यादीनुसार या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. तर बघू शकता, यादी क्रमांक 1 मध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला असेल, अमरावती असेल, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड. तर या ठिकाणी मित्रांनो आज पैशाची वितरणाची सुरुवात जी आहे ती होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे
आज या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार 50% जे लाडक्या बहिणींना आज पैसे या ठिकाणी भेटणार आहेत आणि उद्या ज्या 50% बहिणी राहतील तर अशा बहिणींना उद्या पुन्हा एकदा नवीन 17 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे समावेश असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव. तर या ठिकाणी मित्रांनो दुसऱ्या दिवशी ज्या 50% महिला राहतील तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे त्यांनी करण्यात येणार आहे. आता बहिणींसाठी फ्री गिफ्टचं देखील नियोजन अखेर झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने फ्री गिफ्ट काय भेटेल याची वाट बघत आहे त्यांच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडरची एक टाकीची सबसिडी जी ती भेटून जाणार आहे. सोबतच जर तुम्हाला भांडी संच भेटला नसेल तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता आणि त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भांडी संच देखील या ठिकाणी भेटून जाणार आहे. आणि सौर ऊर्जा चूल देखील आता भेटू शकते, कारण की सध्या गॅसची टंचाई असल्या कारणास्तव शासनाला नवीन काही पाऊल उचलणार आहेतच. त्यामुळे सौर ऊर्जा चूल जी आहे तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे आज पैसे वाटप होणार आहेत. किती भेटणार तर 3,000 रुपयेच्या ठिकाणी तुम्हाला जे ते भेटून जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया SBI आपली. तर या ठिकाणी अशा बँकेमध्ये सर्वात पहिल्या दिवशी बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. कारण की या गव्हर्नमेंटच्या शासकीय बँका आहेत आणि गव्हर्नमेंट बँकामध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यातच तुमच्या खात्यामध्ये पैसे गव्हर्नमेंट बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत प्रमुख काही खाजगी बँका. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक आणि साऊथ इंडियन बँक. तर या दुसऱ्या दिवशी या दुसऱ्या टप्प्यामध्ये या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघू शकता आम्ही लाडकी बहिणींनी दिलेलं वचन जे ते पाळलेलं आहे. म्हणजेच काय तर जेवढ्या लाडकी बहिणी आम्ही प्रॉमिस केलं होतं 1,500 रुपये देण्याचं, तर या ठिकाणी 1,500 रुपये तर वितरित होत आहेतच मित्रांनो. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा चान्स देण्यात येणार आहे. आणि त्या कारणाची सर्वात मोठी अपडेट तर आपण तुम्हाला दिली आहे मित्रांनो. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी या 3 याद्या आपण तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि याच यादीनुसार आता पैशांचं निधीचं वितरण जे आहे या ठिकाणी केलं जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे उशीर होण्याचं 7 कारणं आपण जाणून घेऊया आणि त्यावर उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कशामुळे आले नाहीत आणि कधी येतील हे तुम्हाला समजून जाईल, सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तर लक्षपूर्वक बघा. तर हे बघा, लाडकी बहीण योजनेत उशीर होण्याचं पहिलं कारण म्हणजे काय तर लाभार्थ्यांची पडताळणी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि तुमचा अर्ज कागदपत्र तपासणीमध्ये असल्यामुळे तुम्हाला पैसे पडण्यास थोडासा उशीर या ठिकाणी होत आहे. दुसरं कारण म्हणजे काय तर बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे ही देखील समस्या जे निर्माण होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या आहे आणि या कारणास्तव पैसे पाठवण्यास थोडाफार उशीर तर नक्कीच होत आहे. त्याच्यानंतर काही तांत्रिक अडचणीही येत असतात. हे बघा, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर म्हटलं की थोड्याफार तांत्रिक अडचणी येणार आहेतच आणि ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून तुमच्यापर्यंत पैसे पोहोचविण्याचा प्रयत्न जे आहे ते संस्था करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. कागदपत्रांची माहिती तुम्ही व्यवस्थित दिलेली आहेच. आता बघा उपाय काय करता येईल आपल्याला याच्यावर. तर हे बघा, थोडासा धीर धरा. पडताळणी पूर्ण झाली की लगेच तुम्हाला या ठिकाणी पैसे वितरित होतील. तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे ते एकदा तपासा. नसल्यास बँकेत जाऊन ते लिंक करून घ्या. या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या आणि तर नवीन यादीत नाव आहे कसले आहे का नाही ते देखील तुम्ही चेक करू शकता. या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर 100% तुम्हाला पैशांचं वितरण जे ते या ठिकाणी होणार आहे कुठल्या पद्धतीचा उशीर न करता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.